हळुवार बहरेल प्रीत ही आपली. भाग 22. दादा, बरं झालं तू आलास. वीरला येताना पाहून पिहू बोलली. का, काय झालं? तू एवढी टेन्शनमध्ये का आहेस? पिहूला टेन्शनमध्ये पाहून वीरने विचारलं. बघ ना, रात्रीचे 10 वाजत आलेत आणि अक्षू अजूनसुद्धा घरी आलेली नाही आहे. मला तर तिची खूप काळजी वाटतेय पिहू. कदाचित ती आज लेट येणार असेल. वीरने काळजीने पण चेहऱ्यावर न दाखवता बोलला. दादा, मी तिला चांगलंच ओळखते. जर तिला लेट होणार असेल तर तिने मला आधीच कॉल करून कळवलं असतं आणि ती तसं कळवतेही. पण आज तिचा कॉल आलेला नाही आहे, म्हणून तर मला तिची जास्त काळजी वाटतेय पिहू. येईल ती, तू थोडा वेळ वाट बघ, वीर बोलला आणि तो तिथेच सोप्यावर बसला. पिहूही त्याच्याजवळ जाऊन बसली. बराच वेळ झाला तरी अक्षिता आली नाही. आता मात्र दोघांचीही चलबिचल वाढू लागली होती. डोंट वरी, तू काही काळजी करू नकोस, मी बघतो. कदाचित ती ऑफिसमधून अजून निघाली नसेल, त्यामुळे तिला यायला उशीर झाला असेल. तर मी एकदा तिला कॉल करून बघतो, वीर बोलला आणि त्याने लगेच अक्षिताला कॉल केला. पण फोन स्विच ऑफ येत होता. त्याने 2-3 वेळा कॉल करून बघितलं तरीही फोन स्विच ऑफ येत होता. आता मात्र वीरच्या चेहऱ्यावर आठ्या जमा झाल्या. काय झालं दादा? पिहूने वीरला टेन्शनमध्ये बघून विचारलं. तिचा फोन स्विच ऑफ येतोय आणि माझ्याकडे तिच्या फ्रेंड सर्कलमधला कोणाचाच नंबर नाही आहे. वीर, दादा तू जाऊन बघतोस का? कदाचित ती ऑफिसच्या आसपासच असेल कुठेतरी. पिहू, असं म्हणून वीर दरवाजापर्यंत गेला होता की समोरून त्याला अक्षिता येताना दिसली. तिला रिलॅक्समध्ये येताना पाहून त्याच्या मात्र रागाचा पारा चढला आणि तो तिच्या जवळ गेला. त्याला असं समोर पाहून अक्षिता दचकली आणि ती जागेवरच थांबली. कुठे होतीस तू? तुला एक साधा फोन करून कळवता येत नाही का? वीर तिच्यावर जोरात ओरडला आणि ती घाबरली. त्याचा आवाज ऐकून पिहू पळतच बाहेर आली. अक्षिताला पाहून तिने सरळ तिला मिठीच मारली. तुम्ही माझ्यावर इतके का ओरडताय? अक्षिता घाबरलेल्या आवाजात बोलली आणि पिहू तिच्यापासून बाजूला झाली. तुला वेळेचं काही लिमिट आहे की नाही? एवढा वेळ कुठे होतीस? वीर, सॉरी, मला यायला खरंच खूप लेट झालाय. पण आज मला एका क्लायंटला भेटायला त्यांच्या घरी जायचं होतं, त्याच्यामुळे मला यायला लेट झाला. पण एवढं झालंय काय? अक्षिता, जर एवढ्या उशिरापर्यंत ऑफिस कामासाठी थांबवून घेत असतील तर तू जॉब सोडून दे. तू दुसरीकडे कुठेही जॉब करू शकतेस. वीर, पण मी माझा जॉब का सोडायचा? आणि मला थोडासाच तर उशीर झालाय. अक्षिता, थोडा नाही पण खूपच उशीर झालाय आज तुला. रात्रीच्या 10 वाजलेत आणि एवढ्या उशिरा एखाद्या क्लायंटच्या घरी जाणं योग्य दिसतं का? वीर, आम्ही त्यांच्या घरी लवकरच गेलो होतो, पण आम्हाला तिथून निघायला वेळ झाला. अक्षिता, आणि मला दुसरा जॉब बघायचं म्हटलं तरी तोपर्यंत मला माझ्या खर्चासाठी माझ्याकडे एक जॉब असणं तरी गरजेचं आहे ना? अक्षिता वीरला म्हणाली. मग तू उद्यापासून नवीन जॉब शोधायला चालू कर, कारण तू जास्त दिवस तिथे काम करायचं नाहीस. वीर, आता मी कुठे जॉब करायचा ते सुद्धा तुम्हीच ठरवणार का? अक्षिता चिडत बोलली. नाही, हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल. पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की एवढ्या उशिरापर्यंत काम करणं चांगलं नाही आहे आणि एखाद्या क्लायंटच्या घरी जाणं ते तर अजिबातच नाही. तुझा फोन का स्विच ऑफ होता? वीर, ते माझ्या मोबाईलचं चार्जिंग संपलं होतं, त्याच्यामुळे माझा फोन स्विच ऑफ झाला होता. अक्षिता कसंबसं बोलली. तू दुसऱ्या कोणाच्याही नंबरवरून पिहूला इन्फॉर्म करू शकत होतीस ना? मग का नाही केलं? तिने जेव्हा मला सांगितलं की तू अजून घरपर्यंत घरी आलेली नाही आहे तेव्हा मला किती टेन्शन आलं होतं. वीर पटकन बोलून गेला. त्याने दोघींकडे पाहिलं तर त्या दोघीही त्याच्याकडेच पाहत होत्या. काय झालं? तुम्ही दोघीही माझ्याकडे अशा का बघताय? वीर स्वतःला सावरत बोलला. तुम्ही आत्ता काय म्हणालात? अक्षिता डोळे मोठे करत बोलली. हेच की पिहूला खूप टेन्शन आलं होतं. वीर, दादा मला तर टेन्शन आलंच होतं, पण तू तर इतका. पिहू बोलतच होती की वीरने तिला मध्येच अडवलं. तुम्ही दोघीही आत जावा, वीर बोलला आणि तिथून तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. अक्षिता आणि पिहू दोघीही आतमध्ये निघून आल्या. वीरने त्याचा कोट बेडवर फेकून दिला आणि तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला. तो फ्रेश होऊन बाहेर आला. त्याच्या डोळ्यासमोर सारखा अक्षिताचा चेहरा येत होता, पण कानात मात्र तनिषाचे शब्द घुमत होते. तनिषा माझ्यावरती खरंच प्रेम करते का? ती माझ्यावरती खरंच प्रेम करत असेल म्हणून तर तिने मला आज माफही केलं आणि ती आज मला भेटायलाही आली होती. जर तिचं माझ्यावरती प्रेम नसतं तर ती मला भेटायला आलीच नसती.
आणि तिने मला माफही केलं नसतं. माझ्या डोक्यात विचार मात्र तनिषाचे चालू होते आणि चेहरा मात्र डोळ्यासमोर अक्षिताचा येतोय. जेव्हा मला कळलं की अक्षिता अजूनपर्यंत घरी आलेली नाही आहे, तेव्हा तिचा खूप रागसुद्धा आला होता. पण जेव्हा तिला समोर व्यवस्थित पाहिलं, तेव्हा मात्र माझं टेन्शन कमी झाल्यासारखं वाटलं. पण मला तिच्याबद्दल इतकी काळजी का वाटतेय? जेव्हा मी तिला त्या गुंडांपासून वाचवलं होतं, वीर मनातच विचार करत होता. दादा, आत येऊ का? पिहू वीरच्या रूममध्ये येत बोलली. तू तर आधीच रूममध्ये आली आहेस आणि नंतर मला विचारतेस की आत येऊ का म्हणून. वीर चेहऱ्यावर एक गोड स्माईल आणत बोलला. दादा, एक विचारू का? पिहू, हो विचार ना. वीर, तू आधी तनिषाशी लग्न करायला तयार झालास आणि नंतर मग तू ऑफिसलाही जायला लागलास. हा असा अचानक तुझ्यात बदल कसा काय झाला? पिहू, तुला आवडलं नाही आहे का मी ऑफिसला जातोय ते? वीर, दादा मस्करी करू नकोस ना, मी खरंच विचारतीये. गेले कित्येक वर्षापासून तू ऑफिसला गेलेला नाही आहेस. तू आधी या लग्नालाही तयार नव्हतास आणि तू ऑफिसला जायलाही तयार नव्हतास. मग तू अचानक या दोन्ही गोष्टींसाठी कसं काय तयार झालास? पिहू, वेळ आली की सांगेन. वीर, मग आत्ताच सांग ना. पिहू, ज्या वेळेला गोष्टी समोर यायच्या असतात तेव्हा त्या आपोआप येत असतात. त्यासाठी आपल्याला कधी कधी तडजोड करायची सुद्धा गरज पडत नाही. आणि तुला सुद्धा मी हेच सांगेन की नसत्या गोष्टीत जास्त लक्ष घालत जाऊ नकोस, अभ्यासाकडे लक्ष दे. वीर, अक्षू, तुला काही बोलली का? पिहू बोलली आणि वीर पटकन मागे वळला. तिचा या सगळ्याशी काय संबंध आहे? तिचा आपल्या घरातल्या कोणाशीच काहीच संबंध नाही आहे आणि ती फक्त काही दिवसांसाठीच आहे. वीर, म्हणजे ती हे घर सोडून जाणार आहे का? पिहू, पण का? ती आपल्या इथे या घरात राहू शकते ना? पिहू, हो, ती या घरात राहू शकते, पण तिलाच इथे राहायची इच्छा नाही आहे. ती काही दिवसातच इथून निघून जाणार आहे. वीर, दादा, पण तू तिला थांबवू शकतोस ना? पिहू वीरला म्हणाली. हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे आणि तो तिलाच घेऊ दे. वीर, म्हणजे तू तिला थांबवणार नाहीस तर? पिहू त्याच्यावरती चिडत बोलली. नाही. वीर एकदम बेफिकीरपणे बोलला. पण का? पिहू, मी तिला कोणत्या हक्काने थांबवणार आहे? मी फक्त तिला मदत करण्याच्या हेतूने या घरात घेऊन आलो होतो. आणि जर आता तिला असं वाटत असेल की तिला इथे राहणंच योग्य वाटत नाही, तर मग आपण जबरदस्ती करून काय होणार आहे? पिहू ऐकत नाहीये हे बघून वीर तिच्यावर चिडत बोलला. मग आता तिला कसं थांबवायचं ते मी बघते. पिहू, हे बघ पिहू, तू तिला काहीही बोलणार नाहीस. तसंही तनिषाला ती इथे राहिलेली आवडत नाहीये, म्हणूनच तिने कदाचित हा निर्णय घेतला असावा. आणि अनिता आंटींनी आमच्या लग्नाबद्दल जो काही डिसिजन घेतलाय तो कदाचित तिच्या इथे राहण्याने घेतला असावा असंही तिला वाटत असेल. अनिता आंटी काल बोलता बोलता हेही बोलून गेल्या की जोपर्यंत ती इथे आहे तोपर्यंत लग्नाची पुढची बोलणी होऊ शकत नाहीत. आणि हे सगळं तिच्या समोरच घडलंय. कदाचित याचंही तिला वाईट वाटत असेल. वीर, पण या सगळ्यांमध्ये तिची काय चूक आहे? पिहू, तिची काही चूक नाही आहे, पण हे सगळं तनिषासुद्धा समजून घेणार नाही आहे हे मला माहिती आहे. तुला तर माहितीच आहे की तनिषा किती हट्टी आहे. तिला किती जरी समजण्याचा प्रयत्न केला तरीही ती शेवटी तिच्याच मतावर ठाम असणार आहे. वीर, दादा पण? पिहू बोलता बोलता थांबली. हे बघ पिहू, काही गोष्टी वेळेवर सोडून दिलेल्या चांगल्या असतात आणि आता तू या सगळ्याचा विचार करू नकोस. वीर बोलला आणि पिहू काहीही न बोलता तिथून निघून गेली. पिहू तिथून निघून गेली, पण वीर मात्र विचारात पडला. मी पिहूला समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण माझं मन इतकं अस्थिर का आहे? जेव्हापासून तिने मला हे सांगितलंय तेव्हापासून मला काय होतंय हे माझं मलासुद्धा कळेना. आधी माझ्यासाठी सगळं काही पिहू आणि आजीच होती. माझ्या डोक्यात सतत त्यांचाच विचार असायचा. पण आता मी अक्षिताचा सुद्धा विचार करतोय, तिची इतकी काळजी करतोय. ती जेव्हा हसते ना तेव्हा फक्त तिलाच बघत राहावंसं वाटतं. मग तिच्याच बोलण्याने मी भानावर येतो. तो स्वतःला न्याहाळत आरशासमोर उभा राहून स्वतःशीच बडबडत होता. पिहू अक्षिताच्या रूममध्ये आली, पण अक्षिता रूममध्ये नव्हती. तिने इकडे तिकडे नजर फिरवली, पण अक्षिता कुठेच दिसली नाही. तिने तिला पूर्ण घरभर शोधलं, पण अक्षिता सापडली नाही. म्हणून ती तिला पाहण्यासाठी टेरेसवर गेली, तर अक्षिता टेरेसवर भिंतीला टेकून उभी होती. अक्षू, मला तुझ्याशी बोलायचं आहे. पिहू तिच्या शेजारी उभी राहत बोलली. अक्षिताने यावर काहीच उत्तर दिलं नाही, पण ती कसल्या तरी विचारात हरवल्यासारखी वाटत होती.
पिहूने तिच्या खांद्यावर हात ठेवला तसं ती दचकली. तू कधी आलीस? अक्षिता तिच्याकडे बघत बोलली. जेव्हा तू विचारात हरवली होतीस ना तेव्हा. पण तू इथे काय करतेस? पिहू, मला ना असा गार वारा खूप आवडतो. असा गार वारा सुटला ना की मनाला सुद्धा एक शांतता मिळते. असं वाटतं की ह्या वाऱ्याच्या झुळक्यासारखंच आपलं मन सुद्धा असतं. अक्षिता, ते कसं काय? पिहू, आता बघ ना, आपल्या मनात सुद्धा हजारो विचार सुरू असतात. पण प्रत्येक विचारांचं जसं आपण सोल्युशन काढतो तसे विचार कमी होत जातात. पण नवीन विचार आपल्या मनामध्ये येतच राहतात. तसंच या वाऱ्याचं सुद्धा आहे की जर वादळ आलं तर ते सगळं उद्ध्वस्त करून टाकतं. पण तोच वारा जर शांत असेल तर मनाला सुद्धा एक शांतता मिळते. अक्षिता, मग आत्ता तुझ्या मनात कोणतं वादळ सुरू आहे? पिहू बोलली आणि अक्षिता तिच्याकडे निरुत्तर होऊन पाहू लागली. मला माहिती आहे की तू हे घर सोडून जाणार आहेस ते, पिहू बोलली आणि अक्षिता तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. तुला हे कोणी सांगितलं? अक्षिता, दादाने, पिहू बोलली. हो, मी जाणार आहे इथून आणि मी तुला तसं सांगणार होते पण सांगायचं राहून गेलं. मी वीरना सांगितलं आहे की मी इथून जाणार आहे ते. अक्षिता, पण ही गोष्ट तुला मला सांगावीशी नाही वाटली का? तू मला तुझी फ्रेंड म्हणतेस आणि तू माझ्यापासूनच गोष्टी लपवायला लागलीस. पिहू, मी तुझ्यापासून बरंच काही लपवतीये पण मी तुला ते सांगू शकत नाहीये. अक्षिता मनातच विचार करत होती. काय? पिहू, पण त्याने काहीच बदलणार तर नाही आहे ना? अक्षिता, जर तू मनात आणलंस तर सगळं काही बदलू शकतेस. पिहू, मी इथे राहिलेलं रमा मॅम आणि प्रकाश सरांना आवडत नाही आहे आणि त्यात माझ्यामुळे तनिषाची मॉम इथे येऊन सगळ्यांना काही काही बोलून गेली आणि ते मला अजिबात आवडलं नाही. माझ्यामुळे वीरचं लग्न थांबतंय. अक्षिता, तुझ्यामुळे काहीच होत नाही आहे. तू मनातून हा भ्रम काढून टाक. पिहू तिला समजावत बोलली. पिहू, हा भ्रम नाही आहे, हे सत्य आहे आणि ते कोणीही नाकारू शकत नाही. अक्षिता, मी तुला थांबवण्यासाठी हे सगळं बोलतीये असं अजिबात समजू नकोस, कारण तुझ्या चांगल्याचा विचार तूच चांगल्या प्रकारे घेऊ शकतेस. पिहू, थँक्स. अक्षिता, तू जाऊन झोप, खूप उशीर झालाय. पिहू, तू जा, मी येते थोड्या वेळात. मला या वाऱ्याला अनुभवत अजून थोडा वेळ इथेच थांबायचं आहे. अक्षिता बोलली आणि पिहू खाली निघून आली. दरवाजावर टकटक झालं आणि आतून आत येण्यास सांगितलं. काय झालं? एवढ्या रात्रीची माझ्या रूममध्ये काय काम आहे? त्या बेडवर उठून बसत बोलल्या. आजी, अक्षू हे घर सोडून जाणार आहे हे मला दादाने सांगितलं. पिहू पार्वतींना म्हणाली. काय? पार्वती आश्चर्याने बोलल्या. आणि मी हे अक्षूकडून सुद्धा कन्फर्म केलं आहे. पिहू, मी उद्या सकाळीच तिला याच्याबद्दल विचारते. पार्वती, तू याच्याबद्दल तिला काहीच विचारणार नाहीस कारण दादानेच तसं सांगितलं आहे आणि जर दादाला कळलं ना की हे सगळं मी तुला येऊन सांगितलं आहे तर तो माझ्यावरच चिडेल. पिहू, पण ती जर इथे राहिली तरच आपल्या फायद्याचं आहे, हे माहिती आहे ना तुला? पार्वती, हो. पिहू, मग काहीही करून तिला इथे थांबवावं तर लागेलच. पार्वती पिहूला म्हणाल्या. पण मग आता आपण काय करायचं? पिहू, मी जसं सांगते तसंच कर, असं म्हणत पार्वतीने पिहूच्या कानात काहीतरी सांगितलं आणि पिहूने ओके म्हणून इशारा केला आणि ती तिच्या रूममध्ये निघून गेली.